नीट पेपर फुटीचा वाद, विद्यार्थ्यांचा आक्रोश, जंतर मंतरवरचं आंदोलन, संसदेतला संघर्ष आणि या सगळ्या घडामोडीनंतर अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला। हा राजीनामा केवळ एका मंत्र्याचा निर्णय नाही, तर विद्यार्थी आंदोलन, विरोधकांचा दबाव आणि देशातील परीक्षा व्यवस्थेवर सुरू झालेल्या मोठ्या चर्चेचा परिणाम मानला जातोय। नेमका कसा घडला हा संपूर्ण घटनाक्रम पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। देशभर पेटलेलं विद्यार्थी आंदोलन, जंतर मंतर पासून संसदेपर्यंतचा संघर्ष, राहुल गांधींचा सरकार विरोधी एल्गार, मुंबईपासून महाराष्ट्रातील शहरांमध्ये उमटलेला संताप आणि अखेर देशभर गाजलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला। देशभर पेटलेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर आलेला हा निर्णय केवळ एका मंत्र्याचा राजीनामा नाही, तर मोदी सरकारच्या राजकीय शैलीत झालेला हा मोठा बदल मानला जातोय। धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन कर दिया है। We have bloody done it। क्या कहते थे ये? क्या कहते थे? इस सरकार में इस्तीफे नहीं होते। क्या कहते थे? इस सरकार में इस्तीफे नहीं होते। विद्यार्थ्यांच्या भावना, आकांक्षांचा आदर, नीट गैरव्यवहाराची जबाबदारी स्वीकारली, परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेतली, पुढील वर्षापासून सीबीटी परीक्षा, आंदोलनामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची चिंता, राष्ट्रहितासाठी राजीनामा देतोय, देशात निर्माण झालेल्या तणावाचा राष्ट्रविरोधी शक्तींनी गैरफायदा घेऊ नये म्हणून पद सोडतोय, राष्ट्रसेवा सुरूच ठेवणार। नीट पेपर फुटीनंतर सुरुवातीला विद्यार्थ्यांचा रोष दिसत होता, पुढे त्याला राजकीय आंदोलनाची जोड मिळाली। अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली सीजेपीनं जंतर मंतरवर मोठं आंदोलन उभारलं, तर काँग्रेसनं राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला थेट घेरण्याचा प्रयत्न केला। संसदेमध्ये विरोधक आक्रमक झाले आणि आंदोलनाची धग दिल्लीच्या बाहेरही पोहोचली। एज्युकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान's resignation is a huge step in rebuilding our education system. It's a symbolic step because he was a symbol, but it is still a big step. And I want to congratulate every single student, every single youngster who came out on the streets and fought for democracy, fought for the future of this country, and defended the Constitution. I'm proud of you. Well done. मात्र या राजीनाम्यामागे फक्त नैतिक जबाबदारीच नाहीये, तर त्यामागे गेल्या काही दिवसातील प्रचंड राजकीय दबाव, विद्यार्थी आंदोलन आणि संसदेतील विरोधकांचा आक्रमक पवित्राही कारणीभूत ठरल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला, दयोसाईला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणाने उभं राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या ताकदीचं प्रतीक आहे। हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे। 2014 पासूनच्या मोदी सरकारच्या कार्यकाळात विरोधकांच्या आंदोलनानंतर एखाद्या केंद्रीय मंत्र्यानं अशा प्रकारे राजीनामा देण्याची घटना अत्यंत दुर्मिळ मानली जाते। त्यामुळे विरोधकांनी हा आपल्या आंदोलनाचा विजय असल्याचा दावा केलाय, तर भाजप मात्र हा निर्णय नैतिक जबाबदारीचा असल्याचं सांगतायत। पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार, नवीन शिक्षण मंत्र्यांची निवड,
तोपर्यंत राज्यमंत्र्यांकडे अतिरिक्त कार्यभार जाण्याची सुद्धा शक्यता आहे. शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा केंद्रस्थानी आहेत. खरं तर हा या तरुणाईचा हा विजय आहे, खूप मोठा विजय आहे. याचं जर एका वाक्याचं वर्णन करायचं झालं तर या जेनझीनी सरकारच्या झिंज्या उघडलेल्या आहेत आणि त्यांना जमिनीवरती पूर्णपणे आणलेलं आहे. हा मला असं वाटतं खूप मोठा विजय या तरुणांचा आहे. त्याच्यामध्ये तितकेंचा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. आज मला तो एक डायलॉग आठवला. तो पिक्चर मधला कुठला होता ना, एक मच्छर साला आदमी को, यशवंत सिनेमाचा. तसं एका झुरळाने हुकुमशहाला झुकवलेलं आहे. आणि ज्या तरुणांना झुरळ म्हटलं त्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की आपण केवळ खुर्चीत बसलाय म्हणून डोक्यात मास गेला असं वागू नका. देशातली युवा शक्ती ही जर का एकत्र आली तर काय करू शकते त्याची झलक आहे. नीट पेपर फुटीपासून सुरू झालेला संघर्ष विद्यार्थ्यांच्या आंदोलनापासून संसदेपर्यंत पोहोचला आणि अखेर केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्यावर येऊन थांबला. आता या निर्णयामुळे देशातील परीक्षा व्यवस्था बदलणार का, की हा केवळ राजकीय वादळ शांत करण्याचा प्रयत्न ठरणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.